प्रभो रामचंद्र भगवान की जय। असो या ठिकाणी कथेचं अनुसंधान असं चाललंय, ज्यावेळेस हनुमंत असणारा भगवंत प्रभू रामचंद्राची आदिशक्ती आदि भक्ती अशी असणारी माता सीता सीतेचा शोध करीत जात असताना मला वाटतं इंद्रजिताच्या घरापर्यंत निघालेत बाहेर, कुंभकर्णाच्या घरापर्यंत तिथला शोध केला. शोध केल्याच्या नंतर जी असणारी इंद्रजिताची पत्नी सत्यपतिव्रता आणि तिचं भाषण ऐकलं. आधीवर हनुमंताला राग आला होता की बाबा हीच आपली सीता, नक्कीच त्या राजा रावणाच्या मुलाबरोबर रथ झालेली, आता हिला मी मारून टाकतो, नसता बांधून भगवंत प्रभू रामचंद्रापर्यंत घेऊन जातो. पण ज्यावेळेस असणार आपल्या पतीला त्या ठिकाणी बोध करायला दिलं आणि बोध केल्याच्या नंतर त्याला पटलंही नाही. आपल्याकडून अन्याय होत होता पण टाळला, पण भगवंत प्रभू रामचंद्र टाळला. आज आपल्या हाताने अनर्थ घडला नाही, हे भाग्य. चला म्हणले आता दुसऱ्या घरी जावा. दुसऱ्या घरी गेल्याच्या नंतर कुंभकर्णाच्या घरामध्ये जाऊन शिरी बघितल्याच्या नंतर तिथली अवस्था बघितली. झोपलेला दात, आता मला सांगा, एक ला 2 दिवस नाही दात घासले तर आपल्या अवस्था काय होती? 6 महिने पट्ट्या झोपलेला राहत होता, त्याच्या दाताची काय होता? तिथं कधी म्हणजे नव्हतं, तोंड धुतलेलं नव्हतं, चिळस आली, दात एवढे मोठे बाहेर निघालेले, मला मोठाची मोठा धोडची धोड पडलेला. आणि अवस्था बघितल्याच्या नंतर हनुमंताला चिळस येऊ लागली, तिथं घाण येऊ लागली. काय अवस्था आहे बाबा? ते कोणी त्यांची देहस्थिती कंटाळाला से मारुती, येते करीची सीतासती मनाची चित्ती त्रासला. ते कोणी त्यांची देहस्थिती, बघा भक्ती राहण्याचं ठिकाण कोणतं लागतंय? त्याला शुद्ध असणारं शरीर पाहिजे. आपण म्हणता शरीराला तुमच्या घरामध्ये जर असणार लक्ष्मीला वास करायचा असेल तर घरातली लक्ष्मी आधी असणारी स्वच्छ करणारी पाहिजे. आणि घरात जर लक्ष्मी स्वच्छ करणारी असेल तर तिथं तुमचा लक्ष्मीचा वास होतो. भक्ती पाहिजे असेल तर त्या ठिकाणी तुमचा शुद्ध भाव पाहिजे. रोज नियमाप्रमाणे तुम्ही स्नान केलं पाहिजे, पोथी वाचली पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे, तर तिथं असणारी भक्ती दिसत. मग ते असणाऱ्या इंद्रजिताच्या त्या कुंभकर्णाची अवस्था अशी बघितली तर हनुमंताने विचार केला, इथं काय माझी भक्ती राहू शकते का? भक्ती राहण्याचं ठिकाण हे नाही. मग तिथून आता आपण इथून निघालेलं बरं म्हणले. अशाच्या घरामध्ये सीता सापडणार नाही. सीता कशी सापडणार? माझ्या रामानं सांगितल्याप्रमाणे भगवंतानं सांगितलं तिथला परिसर काय म्हणेल, सीतेची अवस्था कशी, स्थिती कशी, गती कशी. पण इथं काय? इथं बघितलं तर वेगळं दिसतंय. तिथून पुढे चालावं. चिळस आली. अरे 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 काय जन्माला येऊशी, हो नातो गेला पण तो गेला, पैसाची झाला अवस्था. काय किती एक आले किती गेले? मला सांगा, पशु पक्षी काय जन्माला कमी येतात का? काय उपयोग आहे जन्माला येऊशी? कशासाठी भगवंताने ह्याला जन्म दिला असेल? ह्याच्यासाठी काय? खायचं झोपायचं. एकदाच खाया बसला की अख्ख्या घराला पुन्हा 2 एक भाकर ठेवायचे नाही, सगळे उपाशी. आणि एकदा जाऊन झोपलं की पुन्हा 4 दिवस उठायचंच नाही. कशाला संसार होईल, कशाला परमार्थ होईल? हनुमंताने विचार केला, अरे ब्रह्मदेवानं त्या विधात्यानं कशाला याला जन्म दिला असेल? जन्म दिला तर ह्या नरदेहाचा जन्म दिल्याच्या नंतर काहीतरी सार्थक झालं पाहिजे, परोपकार झाला पाहिजे, कोणावर तरी परमार्थ काढला पाहिजे. आणि हे जर घडत नसेल तर ते नाही जन्म दिलेला चांगला. हनुमंत बोलतोय, अर्धे आयुष्य हातोहाती बळेची गिरोनी नेले रात्री, धागा धारिया श्री सिरती कामाशक्ती कामाची. भगवंतानं असणाऱ्या या ठिकाणी औषध दिल्या आणि दिलेल्या औषधामधले अर्धे दिवस आधी झोपीमध्ये जाते. रात्र आपली कशात जाते? झोपीमध्ये. राहिले अर्ध औषध राहिलं. पुन्हा पती पत्नीचं असणारा त्या ठिकाणी संसारामध्ये असणारा तो गुंतो. मग गेलं त्याच्यामध्ये अर्धे दिवस गेले आणि अर्धे दिवस झोपीमध्ये गेले. काय उपयोग आहे हा देहाचा? हनुमंत या ठिकाणी विचार करू लागला. चिंता बैसली चित्ती ते दोन सोडी कल्पांती, आयुष्य गेले याची रीती
सर्व्यासक्ती आदित्रना. बरं एवढंच नाही, जर उठल्याच्या नंतर पुन्हा तेवढ्यावरच आहे का पुन्हा आपल्या कुटुंबाची चिंता आहे? सांगा, असा एकही ह्या देह असणारा आलेला आहे मानवाचा आणि कुटुंबाची चिंता नाही असं ग्रहस्थाश्रमातला एक बी माणूस नाही. किती म्हणा पण आता काय नाही, आपलं सगळं झालं, पोराचे लग्न झाले, मुलं बाळ झाले, नातरुंड झाले, नातरुंड झाले, वाटतं मला वाटतं आजोबा या नात्याने जरा जास्तच अडकत येत. पाटील साहेब बरोबर आहे ना, जास्त आजोबाच्या मागे पुन्हा लोढणं लागतं अशी अवस्था होती या, जास्त गुंतण्यात जातात आणि मग त्या कुटुंबाच्या चिंतेमध्ये राहिलेलं आयुष्य गेलं. सांगा परमार्थ कवा घडायचा आहे? परमार्थ घडत नाही. याच्यामुळे असं जन्माला येऊन काय उपयोग नाही. हनुमंत बोलतोय, भोजन शयन द्रव्याशक्ती जन नागवले याची रीती. कुंभकर्ण नागविलास सुप्ती सीता सती एक कैची. सीता सती येते कैसी. सांगा, जन नागवले या रीती आमची तुमची सांगितली हनुमंतानं. दिलेल्या औषधाचा अर्थ झोपेत घालायचा, अर्थ उठलं की संसारात घालायचं, मुलाबाळात घालायचं आणि पैसा पैसा कमवण्यामध्ये काय घालायचं. असे बरेच वाया गेले आणि हे तर नुसत्या झोपीतच गेले. मला कोण कुंभकर्ण, याला तर बाकीचं काहीच नाही, याच्यात ध्यानात नाही, लग्न नाही, बायको नाही, पोरं नाही, काहीच मला वाटतं ह्याला दिसत नाही. झोपतच म्हणल्यावर काय याचं, कसा याचा संसार होणार आहे? अरे संसारात होणार नाही तर परमार्थ कसा करणार आहे? माझी सीता सती तर राहणार नाही. अशा घरामध्ये कधीच ती लक्ष्मी थांबणार नाही. बघा, कोळीचा खूप असणारा या ठिकाणी मतीचा अर्थ या. लक्ष्मी थांबायची असेल तर घरामध्ये स्वच्छता पाहिजे. रोज सकाळी उठून शेणी झाडून झोडून पुसून शेणी घराच्या दारामध्ये तुळस पाहिजे, रांगोळी काढलेल्या पाहिजे, सडा सारवण केलं पाहिजे. नुसतं खायचं, उठायचं आणि झोपायचं असं केल्याच्या नंतर तिथं लक्ष्मी नाही. लक्ष्मी कोण आहे? सीता लक्ष्मी या. सीता भक्ती या. भक्ती आणि लक्ष्मी जर घरामध्ये जर आपल्या सदोदित नांदा वाटत असत्याल तर आता हनुमंताला सांगितलं तसं घर पाहिजे बरं का. कसं पाहिजे कर सांगा. विभीषणाचे वहन. अरे जो असणारा वैष्णव भक्त असणारा विभीषणाचं घर हनुमंतानं बघितलं. या ठिकाणचे असणारे काय पताका ध्वज लावलेले, घराला तशी शोभा आहे. आता कसा कसा विभीषणाचं घर आहे पुढच्या वेळेमध्ये ऐकू आपण. वैष्णव बळी नाम सरसी वाजवी टाळी. विभीषणाच्या घराच्या जवळ हनुमंताची स्वारी गेली. गेल्याच्या नंतर आवाज येऊ लागला कानावर, ध्वनी येतोय, ओ लावणीया मृदंग श्रुती टाळगोस शेव ब्रह्मरस आवडीने. ध्वनी येऊ लागला, मृदंगाचा आवाज येतोय, टाळाचा आवाज येतोय, मुखामध्ये राम 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 राम. अरे राक्षसाच्या कुळामध्ये सुद्धा वैष्णव आहे. सांगा, आमच्या तुमच्या कुळामध्ये घरामध्ये का वैष्णव जन्माला येऊन हो. आणि असा असणाऱ्या विभीषणाचं घर हनुमंतानं बघितलं आणि हनुमंताला आनंद झाला. काय करते हनुमंत? सुखे सुखावले आपापनिया विसरले परमानंदे तृप्त झाले गाऊ लागले आपण विसरले. आता तशी गती स्थिती हित आल्याच्या नंतर बघा तीच अवस्था होती आपली सुद्धा रामायण ऐकत असताना. आठवत आहे का? आपल्या घरची आठवण होत नाही, आपल्या घरच्या प्रपंचाची आठवण होत नाही. ही ओवी काय म्हणते, ह्या ओवीच्या नंतर पुढच्या ओवीमध्ये काय निघते? आपलं चित्त कुठं असतंय? श्रोते मंडळीचं, वक्त्याचं, वाचनाचं, सांगणारचं जरा चलबिचल होते, जास्त तिकडे लक्ष द्यावं लागतं. एखादा जर शब्द हुकला तर इकडेच अर्थ जातोय, हे लई अडचण येते. त्याच्यामुळे या ठिकाणी असणारं श्रोते मंडळीचं चित्त बघा आपल्या प्रपंचाच्या वेगळ्या. आता सध्या विधेय अवस्था झालेली तुमची आमची सगळीची. का इथं जे चित्त आहे तिथं. तसं त्या ठिकाणचं विभीषणाचं घर बघितलं आणि हनुमंताची अवस्था तशीच झाली. आधी हा राम भक्त, कोण? हनुमंत राम भक्त. आणि असणारा विभीषण समोर बघितलेला राम भक्त दिसला. आता विभीषण राम भक्त हे दोघांची अवस्था झाली. आपण विसरले, दोघं जण एकमेकाच्या देहाला विसरले. जसं विभीषण भजन करीत होता तसं इकडे हनुमंतानं भजन करायला सुरू केलं. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण
अगदी आनंदामध्ये असणारे हनुमंतराया भजन करू लागले आणि विभीषण आधीच भजन करत होता. मुखामध्ये नाम हातामध्ये टाळी, मुखामधून राम नाम निघल्याबरोबर हाताने टाळी वाजवली पाहिजे, त्याला माझे भजन म्हणायचं नसतं. भजनच तोंडात नाही तर हातामध्ये टाळी वाजवत होता विभीषण. हनुमंतराय अगदी आनंदाने भजन करू लागले. चला निरपेक्षी विचक्षणा श्रुती उपरमे सावधाना श्रीराम सबुरी निर्गुण ते ऐका. या ठिकाणी असणार आता श्रीरामी सगुणी निर्गुण निर्गुण रूपामधला भगवंत सगुण रूपामध्ये आला. काला सगुण रूपामध्ये आम्हा तुम्हाला निर्गुण रूप पाहण्याची दृष्टी नाही नसतं, बघता आला आपल्याला भगवंताला ओळखीत आलं नसतं म्हणून सगुण रूपामध्ये असणार अवतार घेतला भगवंतानी आणि त्या सगुण रूपाचं भजन असणार राम नामाचं भजन विभीषण करू लागलाय. श्रीरामे धरणी अति पावना राम जीवना राम दहना राम तपना राम गगना राम परिपूर्ण. राम नामामुळे असणारा पवित्र तो कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. ही पृथ्वी सुद्धा जिथे राम नाम चालते ती पवित्र होती. काय या नामाचा महिमा गोकुळ उतरले रामा अशी अवस्था. बघा इथं जर आता हे 7 दिवस काय अवस्था झाली ह्याच असणाऱ्या पृथ्वीची ह्या मातेची असणारी अवस्था कशी रामनामामध्ये तल्लीन झाली. अहोरात्र असणारा हे कार्यक्रम झाला की दुसरा झाला की तिसरा अशी असणारी त्या ठिकाणची अवस्था झाली. रामनामामुळे गती स्थिती काय तुमची असणारा देह पवित्र होतो. पवित्र तो देहवाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ ज्याच्या मुखामधून रामनाम आहे त्याचा देह पवित्र होतो. आणि देह पवित्र करायचा असेल तर नामस्मरण आहे. नामस्मरण साधन पैसोपेन जळतील पापे जन्मांतरीचे. आताच्या कलियुगामध्ये फक्त रामनाम दिले. पहिल्यासारखा आपण यज्ञ करू शकणार नाहीत, लय मोठा खर्च आहे त्याचा. तप करू शकणार नाहीत. राम नाम मुखामध्ये घ्या, पवित्र देह झाल्याशिवाय राहणार नाही. राम मनाचे उन्मना राम चित्ताचे चैतन्य घन राम बुद्धीचे सज्ञान राम परिपूर्ण परब्रह्मा. भगवंत प्रभू रामचंद्र मनाचा मनाला चालना देणारे भगवंत प्रभू राम, चित्ताला चेतना देणारे असणारे म्हणजे भगवंत प्रभू राम. वृक्षाची पाने हले ज्याची सत्ता मग राहिली अंत कोठे सांगा. अरे वृक्षाचे पान हलण्यासाठी सुद्धा त्याची सत्ता लागते. आमचं तुमचं काय? आपण म्हणतो नाही मी हे केलं, मी एवढं मोठं असणार कमीला तुम्ही काहीच करीत नाही. करता करिता तो करून घेणार आहे तो आणि आपण फक्त निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ केला. हो याच्यामध्येच आपण बोलता लागलो. पण तो भगवंत प्रभू रामचंद्र म्हणून आमचं तुमचं हे आता इथं येणं जाणं घरी जायचं दुसऱ्या दिवशी इकडे यायचं. आणि तो जर राम आपल्या पाठीमागे आशीर्वाद नसेल तर आपण एकदा झोपलात की पुन्हा उठत नाहीत. आणि एकदा आपण झोपल्यावर आणि या उठाना गेल्यावर पुन्हा कोणी घरात ठेवे नाही अशी अवस्था. त्याच्यामुळे त्या भगवंताचं भजन करायला एवढी सांगते. राम परमात्मा श्री हरी राम जंगमस्तावरी. हो भगवंत प्रभू रामचंद्र जिथं जावा तिथं त्या रामाशिवाय एक तीळ ठेवायची जागा सुद्धा असणारी शून्य नाही. तुम्ही आम्ही फक्त अहंताय म्हणून माणसं त्या भगवंताला ओळखीत नाहीत. ती कुंभकर्णाची गती बघितली होती हनुमंतानं. म्हणून हनुमंतानं सांगितलं काय करायचे असे जन्म देऊन का उपयोग नाही, दगडासारखे हे. याच्यासाठी विभीषणाच्या घरी गेले आणि विभीषणाची अवस्था बघितल्याच्या नंतर जिथं बघावं तिथं रामच दिसू लागला. रामाच्या वेगळं काही दिसत नव्हतं अशी अवस्था विभीषणाच्या घराची. कोणी कीर्तनाची गोडी हनुमंत अत्यंत आवडी रंगी गालो निया वेगे उडी भक्त बडबडी नाचत. कोणी कीर्तनाची गोडी विभीषणाच्या मुखामधून रामनामाचं कीर्तन चालू झालंय. हनुमंतानं बघितलं आता ज्याला भक्ताची भेट आहे. हनुमंताला ज्याची गोडी ना बघा ज्याला गोडीनं रामायण ऐकायची किती वेळ लांब असू द्या फक्त आपल्या असणाऱ्या स्पीकर वाटत ध्वनी जाऊ द्या तिथं बरोबर आपण त्या माहिती नसली तरी कोणाला तरी विचारून हे स्पीकर कुठे आहे, आवाज कुठून येतोय, इथं रस्ता जायला कुठे रामायणाचा 100% ज्याला गोडी ते रामायण ऐकायला आल्याशिवाय रामायण ऐकले त्यांचं बरं का. रामायणातला रसच तसा आहे. तसा असणारा हनुमंत
हनुमंतानं बिभीषणाच्या घरामध्ये कीर्तन बघितलं, नामसंकीर्तन साधन पैसोत व स्वल्प भजन होतं बिभीषणाचं. कोणतं? रामकृष्ण हरीचं भजन चालू होतं. आणि ते बघितलं हनुमंताला आनंद वाटला. आनंद वाटल्याबरोबर उडी मारली आणि बिभीषणाच्या असणाऱ्या घरामध्ये आगमन झालं. काय करतात ऐका पुढं. रंगी नाचता हनुमंत, रंगी उसंडला परमार्थ, तेने विभीषणला मूर्छित, परमभक्त परमार्थी. रंगी नाचता हनुमंत, रंगी ओसंडला परमार्थ. हो, परमार्थामध्ये इतकं असणारा देह जावा तो राहो पांडुरंगी दंड भाऊ. ही जर अवस्था झाली तर मग हनुमंतासारखी अवस्था होती. देहाची आपली चिंता, हो माझं कसं होईल, जमल का नाही, पाऊसच आला, असं केलं तर परमार्थ घडणार नाही. हनुमंताचा असणारा त्या ठिकाणी रंगामध्ये नाचू लागला हनुमंत. बिभीषणाचं भजन आहे, हनुमंतानं नाचायला सुरू केलं महाराज. मग त्या ठिकाणी बघितलं आणि खरा खरा भक्त काय विभीषण भक्त आहे. कोण बोलतोय? हनुमंत बोलतोय. का? लहानातलं लहान रोप हनुमंताने घेऊन गेले होते शोधन करीत असताना. विभीषणाला हनुमंत नाही दिसला, पण हनुमंताला मात्र विभीषण दिला. धन्य धन्य भक्त आहे. मला वाटलं हनुमंत वाटतं मीच भक्त की नाही. माझ्यापेक्षा सुद्धा विभीषण किती असणारा सत भक्त आहे. स्तुती असणारी विभीषणाची हनुमंत करतोय. हनुमंता सोय दर्शन, नाटवे देव विदेवान, विभीषण मूर्छापन्न, आपण विसरला. दर्शन झालं आणि दर्शन झाल्याच्या नंतर हनुमंताला आपल्या देहावरली अवस्था त्या ठिकाणी विधेय अवस्था हनुमंताची झाली. दोघा जणांचं मिलन झालं आणि दोघा जणांची भेट झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विभीषणाची विमूर्छित अवस्था झाली. आपण कशासाठी आलो, काय करलो हेच भान विसरले दोघ जण. अशी अवस्था त्या ठिकाणी विभीषणाची झाली आणि इकडे हनुमंताची झाली. दोघांची ओळखी नसता, दोघा बेटी गोष्टी नव्हता. चला पुढील वाचक तोंडे महाराज, हनुमंत तोंडे पुढील वाचक. श्रीराम करता